नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत साबुदाणा वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. बऱ्याचदा साबुदाणा वडा करताना तो तेलात फुटतो किंवा विरघळतो, असं होऊ नये म्हणून खूप साऱ्या टिप्स पण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुमचाही साबुदाणा वडा मस्त खमंग आणि कुरकुरीत तयार होईल. अगदी बाहेरसारखंच क्रिस्पी साबुदाणा वडा घरच्या घरी सोप्या पद्धतीने आज आपण बनवत आहोत. रेसिपी साधी सोपी आहे, पण खूप साऱ्या टिप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत, जेणेकरून मार्केटसारखं साबुदाणा वडा मस्त वरून कुरकुरीत आणि आतून मऊ आणि पोकळ असे होतात. चला तर आपण रेसिपी सुरू करूया. कुरकुरीत साबुदाणा वडा बनवण्यासाठी 1 वाटी साबुदाणा मी घेतलेला आहे आणि साबुदाणा आता स्वच्छ मी धुवून घेणार आहे. हलक्या हाताने साबुदाणा मी धुवून घेत आहे आणि 3-4 वेळेस आता मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. साबुदाणा असं चोळून घेतलं की वरचं स्टार्च सेपरेट होते आणि आपण ते धुवून घ्यायचं. होईल तेवढं वरचं स्टार्चचं पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी मी शिल्लक ठेवलेलं आहे. वरून थोडंसं पाणी मी अजून टाकून घेतलेलं आहे. खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. आता हे साबुदाणा कमीत कमी एक 5-6 तास आपण भिजून घ्यायचं, मग आपण साबुदाणा वडे करायला घ्यायचं. आता मी हे रात्रभर ठेवून दिलं होतं. आता सकाळी बघा साबुदाणा छान भिजलेला आहे. साबुदाणा खिचडीसाठी आपण पाण्याचा वापर जसं करतो तसं आपण इथं करायचं नाही. असं मोकळं साबुदाणा असला पाहिजे. खूप जर पाण्याचा वापर जर केला तर खूपच मऊ साबुदाणा भिजला जातो. साबुदाणा बघा व्यवस्थित भिजलेला आहे, अजिबात कडक नाही. आता आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे. 2 मध्यम आकाराचे बटाटे मी घेतलेले आहे. 1 वाटी आपण साबुदाणा घेतला होता आणि आता पाणी न टाकता आपण हे वाफवून घ्यायचं. कुकरमध्ये आता मी 3-4 शिट्या करून घेते. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया. अर्धी वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहे आणि शेंगदाणे भाजताना अगदी मंद आचेवर मी भाजत आहे. शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मंद आचेवर हलके डाग पडेपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घ्यायचं. कसंही आपण डीप फ्राय करणारच आहोत. हे पहा शेंगदाणे भाजून झालेलं आहे आणि आता हे मी काढून घेते. आता शेंगदाणे थंड करून घ्यायचं आणि वरची साल काढून टाकायचं. जर तुम्हाला साल नाही काढायचं असेल तरी चालेल, मी थोडेसे साल काढून वापरणार आहे. छान मंद आचेवर भाजून घेतल्यामुळे साल सहज निघते. थोडेफार साल मी राहू दिलेले आहेत. आता मी हे मिक्सरला फिरून घेते. पल्स करत थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं. खूप फाईन मी वाटून घेतलेलं नाही आहे. आता बटाटेही छान शिजलेले आहेत. वरची साल काढून किसणीने मी किसून घेते आणि बटाटे बघा व्यवस्थित शिजलेले आहेत. पाण्याचा अंश जर बटाट्यामध्ये जास्त राहिला तर साबुदाणा वडे मग क्रिस्पी बनत नाहीत. आता हे बटाटे मी किसणीने किसून घेत आहे. हवं तर तुम्ही स्मॅशरने स्मॅशही करून घेऊ शकता. आता यामध्ये मी आलं आणि हिरव्या मिरचीचं जाडसर वाटण टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरता मी जिऱ्याची पूड टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि भिजलेला साबुदाणा आता आपल्याला टाकायचा आहे आणि आता चवीपुरता मीठ मी टाकून घेतलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. बटाट्यामुळे बाइंडिंग येते छान साबुदाण्याला आणि आपलं प्रमाण कमी होतं साबुदाण्याचं, त्यामुळे बटाटे मी 2च वापरलेले आहेत. जर प्रमाण जर साबुदाण्याचं जास्त असेल तर बटाट्याचं प्रमाण तुम्ही वाढवा. यामध्ये जाडसर दाण्याचं कूट मी टाकलेलं आहे. साबुदाणा वडा खाताना दाण्याचं जाडसर कूट दाताखाली आलं की छान लागते. थोडंसं मी अजून दाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया आणि लगेचच आता साबुदाणा वडे करून घेऊया. साबुदाणा वड्याचं मिश्रण पहा अगदी परफेक्ट झालेलं आहे. खूप जर ओलसर जर मिश्रण असेल तर मग साबुदाणा वडे खूपच तेलकट होतात आणि तळल्यानंतर खूपच चिकट आणि सॉगी होतात. अजिबात कुरकुरीत बनत नाहीत. त्यामुळे मिश्रण अगदी असं परफेक्टच पाहिजे. अजिबात ते चिकट झालं नाही पाहिजे. चिकट जर मिश्रण असेल तर वडे खूपच तेलकट होतात. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपण असं वडा करून घ्यायचं आणि व्यवस्थित दाबत आपण वडा करायचं. असं लूज आपण वड्याला ठेवायचं नाही, नाहीतर तेलामध्ये वडा टाकल्यावर ते फुटण्याची शक्यता असते. व्यवस्थित दाबत आपण असं वडा तयार करून घ्यायचं. लहान मोठं ज्या आकारामध्ये तुम्हाला वडा बनवायचा असेल त्या आकारामध्ये हे आपण करून घ्यायचं आणि हाताला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे व्यवस्थित दाबून घ्यायचं वड्याला. असं वरून प्रेस करून घेतलं की वडा फुटण्याची शक्यता कमी होते आणि एवढ्या मिश्रणामध्ये 10 ते 11 साबुदाणा वडे बनलेले आहेत. तुम्ही पाहू शकता मी थोडेसे मध्यम आकाराचेच बनवलेले आहेत. आता कढईमध्ये मी तेल व्यवस्थित तापवून घेतलेलं आहे. तेलाचं टेम्परेचर अगदी व्यवस्थित पाहिजे. एक करत सर्व साबुदाणा वडे मी सोडून घेतलेले आहेत आणि आता साबुदाणा वड्याला अजिबात टच करायचं नाही. जोपर्यंत साबुदाणा वडा फुलून वर येत नाही तोपर्यंत आपण चमचा लावायचा नाही आणि एकदा साबुदाणा वडा थोडंसं वरती आलेलं दिसलं की मग आपण हळूवारपणे त्याला पलटून घ्यायचं. साबुदाणा वडा छान सेट झाल्यावरच आपण पलटायचं. साबुदाणा वडा कढईत सोडल्यावर लगेच पलटण्याची घाई करायचं नाही.
आणि तेलाचं टेम्परेचर अगदी व्यवस्थितच पाहिजे. तेलाचं टेम्परेचर जर खूप कमी असेल तर साबुदाणा वडा तेलात टाकल्यावर फुटतो आणि तो विरघळतो. त्यामुळे तेल व्यवस्थित तापल्यानंतरच साबुदाणा वडे सोडायचं. थंड तेलामध्ये साबुदाणा वडा कधीच सोडायचं नाही, नाहीतर पूर्ण साबुदाणा विरघळतो आणि तेलही आपलं खराब होऊ शकते. वडे तळताना कढईमध्ये खूप सारे वडे एकदाच तळायला घ्यायचं नाही, नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी झालं तर वडे फुटतात. वड्यांना असं छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं. वडे तळायला 4-5 मिनिटं तरी लागतात. बघा काय मस्त क्रिस्पी आपले हे साबुदाणा वडे बनलेले आहेत, अजिबात फुटलेले नाही आहेत. तेल व्यवस्थित आपण निथळून घ्यायचं. साबुदाणा वडे अजिबात तेलकट झालेले नाही आहेत. आता दुसरा घाणा टाकताना पण सेम तसंच आपण तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित आहे की नाही आधी चेक करून घ्यायचं आणि नंतरच साबुदाणा वडा तळायचं. साबुदाणा वडा तळण्यासाठी थोडंसं पेशन्स लागते, कारण अगदी हायवर आपल्याला हे तळायचं नसते. अगदी मंद आचेवर साबुदाणा वडा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता खूप छान मस्त क्रिस्पी आपले वडे बनलेले आहेत. हे वडे पाहून कोणाला विश्वाससुद्धा बसणार नाही की हे आपण घरी बनवलेले आहेत. पहा किती छान साबुदाणा मोत्यासारखा फुललेला आहे. साबुदाणा वड्यांसोबत खाण्यासाठी आपण झटपट गोड दही करत आहोत. त्यासाठी मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि 1-1.5 चमचा साखर टाकून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते. हे गोड दही वड्यांसोबत खूपच मस्त लागते. असं दह्यासोबत तुम्ही वडे कधी खाल्ले नसतील तर एकदा नक्की बनवून पहा, खूप मस्त लागते. आणि हे गोड दही आपलं तयार आहे. हे साबुदाणा वडा पहा किती छान कुरकुरीत झालेला आहे आणि साबुदाणा मस्त मोत्यासारखा फुललेला आहे. आता मी प्लेटिंग करून घेते. जर तुमचा साबुदाणा वडा तेलात फुटत असेल किंवा क्रिस्पी बनत नसेल तर ही रेसिपी नक्की फॉलो करा. खूपच मस्त कुरकुरीत साबुदाणा वडे तयार होतात आणि खूपच टेस्टी साबुदाणा वडे घरीच सोप्या पद्धतीने बनलेले आहेत आणि खूपच छान झालेले आहेत. आजची कुरकुरीत साबुदाणा वड्याची रेसिपी जर तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.